श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 59। माझी समाधी बोलेल व संपूर्ण शरणागती म्हणजे काय। बाबांच्या दृष्टीने चमत्कार हा त्यांचा स्वतःचा त्यांच्या अस्तित्वाचाच एक भाग होता। ते सतत लोकांची परीक्षा घेत असत। ते जेव्हा कधी एखाद्या भक्ताकडे दक्षिणा मागत तेव्हा त्या दक्षिणेच्या रकमेला महत्त्व नसे। जे काही महत्त्व होते ते त्या भक्ताच्या ठाळी असलेल्या श्रद्धेला आणि धीराला। यालाच बाबा निष्ठा व सबुरी असे म्हणत। त्यांची आपल्या भक्तांकडून अनिर्बंध मुक्त व संपूर्ण शरणागतीची अपेक्षा असे आणि ते त्याची पूर्ण काळजी घेण्याचं त्यांना आश्वासन देत। मात्र बाबा दिलेल्या शब्दाला नेहमीच जागत। आश्चर्याची गोष्ट अशी की बुद्धिमान प्रकांड पंडितांकडेही ते अशाच प्रकारच्या संपूर्ण शरणागतीची मागणी करत आणि असे विद्वान लोक अत्यंत आनंदाने त्यांची ती मागणी पुरवत। परंतु आपण आयुष्यात जे काही ज्ञान संपादन केलं ते पूर्णपणे विसरून जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। त्यामुळे ती अनेकांना नीट जमतही नसे आणि तरीही ते त्यांचे निस्सीम भक्त होते। बाबांविषयी वाटणारं प्रचंड आकर्षण, ओढा व बाबांची कोणालाही भुरळ घालण्याची ताकद यांपासून ते दूर जाऊच शकत नसत। अखेरपर्यंत ते बाबांची भक्ती करीत। बाबांनी त्यांना वचन दिलं होतं, माझी समाधी बोलेल। बाबांनी हे वचन मृत्यूपूर्वी दिलं होतं। त्याचा लाभ त्यांच्या मृत्यूनंतर इच्छुकांना घेता यावा आणि त्यांना बाबांची भक्ती करता यावी याची बाबांच्या भक्तांनी त्यांच्या निर्वाणानंतर व्यवस्थित काळजी घेतली। देव जो भुवरी चालिला पुस्तकातून। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।